मित्रांनो आपण ही घड आहे आपला वेन झालेली आहे, वेन चालू आहे. आपल्याला वेन चालू असताना बुरशीनाशक घडांवर किंवा वादीसाठी आपण वेगवेगळे स्प्रे घेत असतो. तर मग आपल्याला त्यासाठी घडाची स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे बरं का. तर आपण काय करायचं, आपण एक काळजी घ्यायची. आपल्या घडाला स्प्रे करायच्या वेळेस त्याच्या आधी आपल्याला किती फण्या ठेवायच्यात यात मी सांगणार आहे काय थोडक्यात माहिती. तर मित्रांनो, ही जी पान दिसते तुम्हाला वरती, ही केळीचा घडाचं प्रोटेक्शन पान आहे. हे आपल्याला काय काय असं आतल्या बाजूला दाबून घ्यायचं आहे, असं दाबून घ्यायचं. आणि जी घडात पाणी येते त्यात ही पान मी दुमतं केलेलं आहे पहिलंच. ही पान असं घडात होतं बघा. हे काय करायचं मित्रांनो, इथं बुक्की मारायची आणि पिचकवायचं पान. असं असं दाबाय नाही, जोरात दाबले काय होतं, मोडतं पान. मग तसं नाही, बुकी मारून पिचकवल्याने पाणी एवढं काय होत नाही पानाला. आपण तसं करायचं. आणि आपल्या घराची स्वच्छता ही बघा, ही आपली जी असते ती ही पानं जी आहे ती आपल्याला साईडला दाबायची आहेत. ती घड स्वच्छ करून घ्यायचं पूर्ण पानात. आणि जी पानं आपल्या घराला घासून चालली आहेत किंवा ही बघा, हे पान मी केले, हे पान असं तर हे पान मोडाय नाही, हे जे पाला काढायचा बाजूला. पाला असा हाताने जोरात जरी वडला तरी निघून जातोय. आणि आपल्याला केळीच्या ही बाग किती फण येते, 1 2 3 3 6 3 9 10 11 फण्या येते ह्याला सध्या. अजून वाढतेला पण इतक्या फण्या ठेवायला नाही त्या आपल्याला. ही असे इथं फिंगर केळ असतं ते ठेवायचे. मग ह्याच्यावर काय काय जण शेतकरी काय करतात, मोडायच्या अशा फण्या. काय काय जण 9 ठेवतात, 10 ठेवतात, 11 ठेवतात, 12 ठेवतात. पण इतक्या नाही ते ठेवायच्या. आपल्याला किती राहिल्या फण्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण्या आहेत त्या. 10 ठेवा, 10 पेक्षा जास्त ठेवू नका. आणि 9 जरी ठेवल्या फण्या तरी चालतात, कारण की जेवढ्या 9 ते 10 फण्याच ठेवायच्या मित्रांनो. आता मी 9 फण्याच ठेवल्यात, कुठं कुठं 10 पण आहेत मित्रांनो. प्रत्येक घाटाची फण्या मोजत बसू शकत नाही आपण. आपण अंतरावरूनच अंदाज लावायचा की फणी मोडायला लागते का नाही लागत. खेळत बसल्यावर काम उरकत नाही, ती पुढं काम असते ती काय असते ती. तर मग ही आता 1 2 3 4 5 6 7 8 9 फण्या येत्या. असे सिंगल केळ ठेवायचं. आणि आपल्याला आता स्प्रे ही घ्यायला अडचण. आणि जी पानं अशी दुसऱ्या ही जी आहे ती, तर ते आपण जास्त काय नाही घेतलं, जरी असं बुकिंग पासून पिचकवलं तरी काय अडचण नाही. आणि आता आपल्याला कसं आपण स्प्रे व्यवस्थित घेऊ शकतो. आपण जेवढी आपली फण्या कमी असतेल्या 9 8 9 10 वजन तेवढंच भरतं. थोडाफार फरक पडतो, लय फरक पडत नाही वजनात. आणि फण्या जेवढ्या गॅप जास्त तेवढं वादी आपली घड आहे तो वजन देतो. खाली लयच आकुड आकुड असतात त्याला काय होतं की ती फणी वाढत नाही, जास्त वाढ होत नाही त्याची. त्याच्यामुळे कमी जेवढ्या आपण फण्या कमी ठेवल, जास्त ठेवायला नाही त्या 10 12 10 ठेवल्यावर चालते, पण 11 12 13 अशा ठेवू नये. 9 ते 10 लईतले फण्या ठेवाव्यात. आणि आपला घड असा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा. नाहीतर काय होतं, पाला आला काय आला तर ते डाग उमटतात, मग ते आपला माल एक्सपोर्ट होत नाही. मग त्यासाठी आपण ही काळजी घ्या. आपण प्रत्येक घड स्वच्छ करा, स्प्रे माराय पण सोपं होतं आपल्याला, काहीही अडचण येत नाही.